मेंदू कमकुवत होणं हा नेहमीच एक रोग नसतो. तो अनेक कारणांमुळे होतो, जसं की वय वाढणं, ताण, पोषणाची कमतरता यामुळे होऊ शकतो. अशा वेळी शरीर आणि वर्तनामध्ये काही ठराविक अशी लक्षणं दिसून येतात. पहिलं म्हणजे स्मरणशक्ती आणि विचारशक्तीतील बदल. वारंवार गोष्टी विसरणं, जसं की नाव, ठिकाण, एकाच प्रश्नाची पुनरावृत्ती करणं, निर्णय घ्यायला अडचणी येतात. लक्ष केंद्रित करण्यात अडचण निर्माण होते. साधं गणित किंवा कामं करण्यात गोंधळ निर्माण होतो. दुसरा बदल म्हणजे वर्तन आणि स्वभावामध्ये बदल दिसतो. जसं की चिडचिड, राग, अचानक मूड बदलतो, सामाजिक संपर्क टाळणं, आत्मविश्वास कमी होणं, दैनंदिन कामामध्ये अडचणी निर्माण होतात. जसं की रोजची कामे, स्वयंपाक, पैसे हाताळणं कठीण जातं. वेळ आणि ठिकाण ओळखण्यात गोंधळ निर्माण होतो. वस्तू चुकीच्या ठिकाणी ठेवणं आणि नंतर सापडत नाहीत. भाषा आणि संवादामध्ये समस्या निर्माण होतात. योग्य शब्द आठवत नाहीत. बोलताना वाक्य अर्धवट राहतं. इतरांचं बोलणं समजायला वेळ लागतो. त्याचप्रमाणे काही शारीरिक लक्षणंही दिसतात. चालण्यात अस्थिरता राहते, हातपाय थरथरतात, समतोल राखण्यात अडचण निर्माण होते, प्रतिक्रिया द्यायला वेळ कमी लागतो. काही वेळा ही लक्षणे सारख्या आजारांशी संबंधित असू शकतात, जसं की झोप आणि ऊर्जेमध्ये बदल होतात, झोप न लागणं किंवा खूप झोप येणं, दिवसभर खूप थकवा जाणवणं, मेंदू सुस्त वाटणं. गंभीर लक्षण म्हणजे अचानक गोंधळ निर्माण होणं, शुद्ध हरपणं, बोलता न येणं किंवा एका बाजूला अशक्तपणा येणं. ही लक्षणंच असू शकतात. अशा वेळी तुम्ही नक्कीच डॉक्टरांकडे जावा. यासाठी तुम्ही काय करू शकता? दुसरं महत्त्वाचं म्हणजे पोषणाची कमतरता असते म्हणून हे होतं. दीर्घकालीन ताण आणि चिंता, झोपेची कमतरता, मेंदूचे आजार, मद्यपान किंवा कोणतं तरी व्यसन, त्यावेळेसच या अडचणी निर्माण होतात. जर ही लक्षणं सततच वाढत असतील तर नक्कीच तुम्ही डॉक्टरांकडे जा. त्याचप्रमाणे दैनंदिन जीवनावर परिणाम होत असेल, अचानक गंभीर बदल दिसत असतील, तर नक्की डॉक्टरांकडे जा. यासाठी तुम्ही काय काळजी घ्या, तर संतुलित आहार घ्या, नियमित व्यायाम करा, योग करा, मेंदूला सक्रिय ठेवा, यासाठी वाचन करा, पुरेशी झोप घ्या 7 ते 8 तासाची आणि ताणतणाव कमी